आज आपण कोकणातील सुप्रसिद्ध नाश्ता म्हणजे मालवणी घावणे करणार आहोत। घावण्यांचे पीठ कसे तयार करावे, तसेच मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे होण्यासाठी पीठ कसे काढावे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तांदूळ स्वच्छ धुवून चांगले सुकवून घ्यायचे आणि घरघंटीतून दळून आणायचे। घरघंटीतून दळून आणले ना तर एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये घावण्यांसाठी पीठ तयार होतं। जेवढे तुम्हाला घावणे करायचे असतील ना तेवढं पीठ एका पातेलीमध्ये काढून घ्यायचं। मऊ जाळीदार घावणे होण्यासाठी पीठ आहे ना तर जास्त बारीक किंवा जास्त जाडं काढायचं नाही। दोघांच्या मधलं म्हणजे सरसरीत असं पीठ काढायचं, म्हणजे घावणे जाळीदार पण तयार होतात आणि मऊ पण तयार होतात। पीठ जर एकदम बारीक असेल ना तर घावणे काढताना ना चिकटतात आणि जाडं पीठ असेल ना तर घावणे कडकडीत होतात। म्हणून घावण्यासाठी पीठ आहे ना ते सरसरीतच घ्यायचं। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना गुठली होणार नाही याची काळजी घ्यायची। हाताने असं मिक्स करायचं म्हणजे पटकन त्याच्या गुठल्या मोडल्या जातात। अशा पद्धतीने आपल्याला पीठ सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। प्रत्येक वेळेला घावणा घालताना पीठ आहे ना ते मिक्स करूनच घ्यायचं आणि नंतरच घावणे घालायचे आहेत, नाही तर पायावरती पाणी राहील आणि खाली घट्ट पीठ बसून राहील। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याला केळीच्या सोप्याने असं तव्याला तेल लावून घ्यायचं। तुम्ही इथे कावीळ पण ठेवू शकता। पहिल्या सुरुवातीला आहे ते थोडंसं तेल जरा जास्त लावायचं, नंतर तेल लावायची गरज नाही आहे। तेलावरून मिश्रण घ्यायचं आणि असं तव्याच्या पूर्ण गोल वाटल्यास आपल्याला घालायचं आहे। गॅस आता बारीक करायचा घालून झाल्याच्या नंतर आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची। बघू शकता तुम्ही कसा सुंदर असा जाळीदार आपला घावणा तयार झालेला आहे। त्याला पलटी करून घ्यायचं। कोकणात एका बाजूनेच घावणा शेकवतात, पण मी इथे दोन्ही साईडनी शेकून घेतलेला आहे। आपले झटपट असे घावणे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व घावणे करून घ्यायचे आहेत। कोकणात हे चहा बरोबर घावणे खातात। तुम्ही चहा बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकता। आजचे जर तुम्हाला हे कोकणातले मालवणी घावणे आवडले तर नक्की लाईक करा।